सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने 16 एप्रिल रोजी पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य महामोर्चाला सुरुवात करण्यात आली। यावेळी मोर्चेकरांनी सोलापुरातील सर्व एलपीजी पंप तात्काळ सुरू करावेत, एलपीजी गॅस दरात तात्काळ कपात करावी, रिक्षा चालकांसाठी नियमित व पुरेसा गॅस पुरवठा सुनिश्चित करावा, या आणि इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले। त्याचप्रमाणे वेळीच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। पुढची काय भूमिका असणार आहे? या अगोदरच आम्ही जाहीर केलं होतं की 16 तारखेला पूनम गेट पर्यंत हा मोर्चा जाईल आणि कलेक्टरला शिष्टमंडळ भेटेल। शेकडो रिक्षा चालक आजच्या मार्चमध्ये सामील झालेले आहेत। अजूनही पालकमंत्र्याला जाग आलेली नाही आहे। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक मिरवणुकीची आम्ही वाट पाहत आहे। ती मिरवणूक संपल्यावर आमच्या कृती समितीची बैठक होईल आणि सोलापूर बंद असं होईल, राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलावं लागेल अशा पद्धतीचं बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। त्या तयारीचं पाऊल म्हणून आम्ही चाललेलो आहे। काय मागणी आहे नेमकी? आमची केवळ एकच मागणी आहे, 10 पंप बंद पडलेला आहे, 40,000 लिटर एलपीजीची व्यवस्था करा, त्याचं दर 42 रुपये ठेवा आणि कल्याणकारी मंडळ स्थापन केला म्हणून पुष्कारी मारायला सुरू केला। 800 रुपये भरावं लागतात, महिन्याला 1 रुपये भरायला तयार आहे 20,000 रिक्षावाल्याला। आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती। सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून